हे गाईज वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर कशा आहात सगळे? होप सो सगळे स्वस्त असेल. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आत्ता थोडा वेळ झाला उठली आणि ऊन बघा ती आहे. तर आज थोडा उशीरच झाला. लवकर उठते म्हटलं पण रात्रभर जागरण करावं लागतं आणि त्यामुळे झोप नाही होत. आणि मला असं वाटतं गौरव खूप लेट झोपला. आय थिंक तरी 2:30-3 वाजले असेल त्याला झोपायला, कारण त्यांनी रात्री व्लॉग एडिट केला आणि तो आता झोपलेला आहे बेडरूममध्ये. आणि उठलेली आहे, तिला तिच्या पप्पाजवळ टाकलेलं आहे वरती. तुम्हाला दाखवते. उठला माझ्या पिल्ला, ठबाक 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 रे. हे काय मग माझे चोतू बुचू यायचंय मम्मा जवळ, यायचं आहे. चल मी जेवण बनवते तुझ्यासाठी. उठायचंय ना? उठायचं की नाही? जिजू झाला. आधी आम्ही रेंटनी राहायचो तेव्हा जर समजा मी घरी गेली नाही तर मी इकडेच करायची, पण आता स्वतःचं घर असल्या कारणाने मी इथेच करते माझ्या घरी. आणि आमचं पुलगावचं घर म्हणजे माझ्या सासऱ्यांचं पुलगावचं घर जे आहे ते राहिलेलं नाही आहे, ते विकलं गेलं आहे. त्यामुळे तिथे तर काही आता खजी वगैरे करण्याचा संबंध येत नाही. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही इथेच करत जाऊ घरीच, जे की आम्ही आधी पण करत होतो आणि आता पण करते, त्यात काही नवीन नाही. सो यावेळेस फोटो बनवणार होतो बाबाचा. आणि काय झालं, गौरवला बिलकुल वेळ मिळाला नाही. 2-3 दिवसापासून त्याला सांगते की, म्हणजे जवळजवळ 8-15 दिवसापासून मी सांगते त्याला की फोटो बनवून आणशील, पण त्याला काही वेळ मिळाला नाही. कारण त्याचं आता एवढं ओव्हरटाईम वाढलेलं आहे ऑफिसमधलं की तो, मला असं वाटते आता आणीमुळे ओव्हरटाईम करायला लागलेला आहे. त्याला मी बोलते की नको करू, तो म्हणजे OT असतं त्यांची ऑफिसमध्ये, सो ती करतो अधेमध्ये. सो त्यामुळे थोडा वेळ नाही मिळत. 9-9 वाजेपर्यंत त्याचं ऑफिस चालतं. आणि ठीक आहे, काही नाही, आता रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढलेली आहे तर मी पण त्याला काही म्हणू शकत नाही. तर असं आहे गाईज. आणि मला असं वाटतं की मी पण काहीतरी हेल्प करायला पाहिजे, पण या फेजमध्ये आणि छोटी असल्या कारणाने मी काहीच करू शकत नाही आहे. सो ठीक आहे, जेही काही आधी केलं इनफ फॉर. आणि सो आय थिंक तरी मी आधी बरंच काही सेविंग केलेलं आहे थोडंफार, जे की मला असं वाटतं फ्युचर सेविंगसाठी कामात येईल म्हणून मी आणीसाठी करून ठेवलं असेल. कदाचित मला ते सुचलं त्या वेळेत म्हणून. सो आज आणीला थोडंफार आहे सपोर्ट त्याचा. तर ठीक आहे. आता गौरव मला नाही म्हणतो तसं काही करायला की तू काही करू नको, मी स्वतः जॉब करतो. आणि त्याला म्हटलं मी जॉब वगैरे करू, तो नाही म्हणतो. तो जॉब करायला मला बिलकुल परमिशन देते आणि मला पण इंटरेस्ट नाही जॉब करण्यामध्ये. बिकॉज कसं आहे ना, मला आधीपासून बिझनेससारख्या गोष्टी आवडतात. जसं मी आधीपासून स्टिचिंगचं काम वगैरे करायची, तर मला असं वाटतं बिझनेस बेस्ट आहे. सो त्यामुळे, आणि आता यूट्यूबवर पूर्ण फोकस करायचं आहे. सो त्यामुळे तुम्हाला वाटतं मजा, आम्ही करतो गंमत. आणि आताची फायनान्शियल कंडिशन पण आमची, हे टूथपेस्ट असं काढायला लागून झालं. गॅस गेलेला आहे, गॅस गेला आहे म्हणजे काय नाही सगळं. मला श्रीमंत समजतात. हां, तर आता ब्रश झाला आपला आणि तुम्ही बघितलीच आमची फायनान्शियल कंडिशन काय. टूथपेस्ट आम्ही फाडून करून राहिलो आहे. करायला लागते, सगळ्यांचे दिवस येते, काही विषय नाही आहे. लय गरीब आहे आम्ही. तर टूथपेस्टचा ढुंगणाला कापला मी. सिलेंडर नाही आहे 2 दिवसापासून गाईज. तर त्यांनी म्हटलं की तुम्हाला सिलेंडर जवळजवळ 10 ते 15 दिवस 15 दिवस काय झालं, मी कॉल केला, सिलेंडर बुक केलं. मी कॉल केला, मॅडम म्हटलं सिलेंडर कधीपर्यंत येईल, तर कधीपर्यंत बुक कधी केलं कोणी बुक केलं. म्हटलं काय काल परवा केलं, 15 दिन रुकना पडेगा म्हटलं काय. हिंदुस्तान पेट्रोलियम तिथे इंस्टाग्रामवर ऑफिशियल स्टेटमेंट टाकते की स्टॉक सध्या ॲडिक्वेट आहे, डिस्ट्रीब्युटरला स्टॉक चालू आहे. तुम्ही 15 दिवस का म्हणता. मी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या ग्रेव्हन साईटवर गेलो, सरळ एक कंप्लेंट टाकली आणि मला हिंदुस्तान पेट्रोलियमचा जो
कोणतो ग्रेव्हियन्स ऑफिसर राहते ना, त्याच्या डायरेक्ट हिच्या अकाउंटवर मेल केला आहे मी. तो अक्षय तृतीया आहे आज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज बाबांचा फोटो बनवून आणायचा आहे. साधी सिंपल आम्ही पूजा करणार. तर गाईज आंघोळ झाली आता माझी आणि आत्ता वाजले आहे 12 आणि आणीला आत्ता झोपून दिलं. तिचं जेवण व्हायचंच आहे अजून पण. आज माहिती आहे सीन असा झाला आहे गाईज की काल रात्रभर मी 3:30 वाजता झोपलो मी. आणि जे काम करून झोपलो होतो तेच काम आज हागलं सकाळी. की लॅपटॉप हँग झाला होता आणि जे ब्लॉग आपला रेंडर चालू होता तो पूर्ण गेला. पुन्हा रेंडरला लावला आहे. मे बी मागचा ब्लॉग तुम्ही जो बघितला तो थोडासा लेट झाला आहे. कारण रात्रभर मी 3-3:30 वाजता झोपलो मी काल. आणि ब्लॉग बघितला तर रेंडर कॅन्सल झालं होतं. कारण की डेटा मी पाठवून राहिलो होतो, डेटा काढून राहिलो होतो. सो त्याच्यामुळे झालं. मे बी होते रहता ये, चलेगा ये. आज सुट्टी आहे आणि अक्षय तृतीया आहे तर मी आज सुट्टी मागितली आमच्या TL ला. आणि TL चांगले आमचे, सो त्यांनी सुट्टी पण देऊन दिली. ही बघा, ही छोटीशी घंटी आणली आहे मार्केटमधून. आणि हे माहीत नव्हतं तरी पण आणलं आहे मी कसं तरी. आणि इकडे बघा सगळं तयाऱ्या झाल्या आहे. हे बघा पापड वगैरे. हे काय भाजी टाकली आहे मी. एक जान्हवीला हॅट्स ऑफ द्यायची आहे मला. कारण तिने सिलेंडर नसताना गाईज ती ॲडजस्ट केलं. मी म्हटलं काही टेन्शन नको घेऊ, आपल्या बाबाला माहिती आहे सगळं काय आहे ते कंडिशन. सो जसं होते तसं ॲडजस्ट कर, काही इश्यू नाही आहे. सो तरी पण तिने सगळ्या गोष्टी केल्या. भाजी केली, पुऱ्या काढल्या, वरण काय म्हणजे आमरस म्हणतो आपण त्याला, ते केलं सगळं. सो तिने सगळं ॲडजस्ट केलं. तर तिला म्हटलं तुम्ही जसं जमते तसं कर. पण ती बोलली की नाही, एकच दिवस असतो. ॲडजस्ट करून घेणारी आहे ती सगळी. कधी कंप्लेंट नाही करत कोणत्या गोष्टी. छान दिसून झाली. मी काळा दिसून राहिलो. टिकली छान वाटते. टिकली नाही लावली मी, ते लिपस्टिक लावलं. व्हेरी आता वेळेवर टिकली कोणी शोधत नसतं, लिपस्टिक लावते मी असं. आणि काहीच आज माझी प्रिन्सेस मस्त छान झोपलेली आहे व्यवस्थित. तिचा कधीच त्रास नसतो. कितीही मी दिवसभरही कामात राहीन ना तर मला कधीच त्रास नसतो. फक्त जेवणाची वेळ, झोपेची वेळ, 2 वेळ आमच्या फिक्स आहे. आणि त्या 2 गोष्टी आम्हाला मिळाल्या ना की झालं. मग आमचं काही गरज नाही. मग पप्पाही असले सोबत तरी चालते खेळायला. तर आता मस्त पटापट मी माझं काहीच नाही राहिलं बाकी, म्हणजे काहीच सगळंच झालेलं आहे मोस्ट ऑफ गोष्टी. तर फक्त पुऱ्या बनवायच्या आहे. कणिक मळून ठेवलेली होती, दाखवते मी बॅक कॅमेराने. इकडे मी भाजी करून ठेवलेली आहे, पापड भजी झालेली आहे, वरण भात झालेला आहे, कढी झालेली आहे, म्हणजे आमरस झालेला आहे, वरण भात झालेला आहे. आणि आणीचं जेवण झालं होतं पण ती झोपली. तर तिचं जेवण ऑलरेडी झालेलं होतं सकाळी. सो तरी पण मी तिचं वरण बनवून ठेवलेलं आहे. आणि इकडे आता मी पुऱ्या काढून घेते. डन, स्वयंपाक डन. आणि थँक्यू फॉर ॲडजस्ट. वाय? यात काहीच ॲडजस्ट करण्यासारखं नसते. आपला संसार आहे, आपण सांभाळायला लागते, बाहेरचे नाहीत सांभाळायला. आणि राहिली गोष्ट ॲडजस्ट करायची तर अरे यार सवय आहे आपल्याला, आपण कहीं पे भी ॲडजस्ट हो जाते. तर असा विषय आहे गाईज की इथे आता मी शहरात आहे म्हणून सांगा नाही, गावाकडे असते तर चूल पेटवून सगळं करावं लागलं असतं आणि केलं असतं. कारण पण गरीब लोक आहे. आणि आईने पण हेच शिकवलं आहे. आईने जे दिवस पाहिले, जे सगळं केलेलं आहे ते सगळं आईने जे केलं आहे ते सगळं नजरेने पाहिलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी काही खूप मोठ्या गोष्टी नाही आहे. सो चलो, तर आता मी काही प्रवचन देत नाही कारण तुम्ही बोलाल की ब्लॉग बोर करते ही. A few moments later. इकडे अशा इंडक्शनवर पुऱ्या तळते, लाटून ठेवलं. आता मी माझ्या पुऱ्या झाल्या की मग आम्ही बाबांना ताट करू आणि दूध देऊन देऊ मस्त छानपैकी. मग नाणी उठली की तिला पण पाया लागून मी तिच्याकडून थोडं जोरात कशी टाकली मी विचारा. तर
पूजा, तर तिला पण आशीर्वाद देऊन घेऊ बाबांचा छान. त्यांचा तर सदैव आहे दानीच्या पाठीशी. कारण चांगलं करा, चांगले कर्म ठेवा, देव काय सगळेच माफ करतात. Guys, हे मोठे हे बघा, हे दोन्ही आणले. हे फ्रीवाला डोन आहे. हे फ्रीवाले कामं बघा कशी असते. आणि हे पैशाने आणले विकत. हे सब गेले वाया. इथनं उठे ते खाली ठेवायला पाहिजे. अच्छा, त्याचं खाली ठेवलं का. आणि बघा मस्तपैकी छोटंसं केलं. हे मोठं होतं आणि तिकडे उठलेली आहे मस्तपैकी. ही गड्डी आणली. याच्यात पाणी ठेवलं आहे का तू. हो ते कारण ते मग झरते ती, त्याच्यामुळे तर पण तिथे ओलवून जाईल सगळं म्हणून. कारभार पण कशाला कोण राहिली. का बरं. कशाला ते काडकोड कोण राहिली. अरे मी डोना तयार करते छोटासा. आपल्याकडे एवढं तू मोठं- बसली कोण तिकडे जाऊन मग दोन्ही विकासाठी. मी अरे झाडाचे बाबा, पत्ते आणून दिले असते. बाबाला बनवताना बघितलंय मी पहिले, तर मग मला समजतं. आमच्या इथे मल्टी लॅटेंटेड बाबा घरी बनवायचे माहितीये का तुला. डोना सगळंच बनवायचे घरी. अहो असं करायचं म्हणजे माहितीये का, हे नीट पण राहणार आणि ठेवला पण जाईल. म्हणजे मान कशाचा आहे, पाण्याचाच आहे ना. तुम्ही पाण्यातच ठेवलं डायरेक्ट. असं ठेवायचं असं. खालचा डोना तसंही कामाचा नाही आहे. जसे दोन्ही तसे राहू कोण दिले. नाही ते डोने काहीच कामाचे नाही आहे. खूप मोठे मोठे एवढे मोठे. चला तर काहीच तर तयारी करून घेऊ आणि बोलतो दाखवतो तुम्हाला मी तसं. ठीक आहे, तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. आणि जर नवीन असेल आपल्या चॅनलवर तर काही सबस्क्राईब करा. ठीक आहे, चलो. अलेक्सा टर्न ऑफ द टीव्ही. ओके. सो गाईज आता पूजेची वेळ झालेली आहे. पूजा म्हणजे मांडून ठेवली आहे. पण थोडंसं एक हे आहे की हे पण रेडी झालेले आहे. मी पण रेडी झालं. आणि आज थोडंसं एक हे वाटतं आहे की वेळ भेटला नाही म्हणून असं म्हणू शकतो. आणि काही कोइन्सिडेंट पण असतात. बाबांचा फोटो जो आहे तो बनवून नाही आणला. म्हणजे होता पहिले होता आमच्याजवळ, पण तो काही कारणास्तव तो थोडासा डॅमेज झाला म्हणून ठेवला नाही. पण तरी आम्ही ॲडजस्ट करायचं. बाप आहे तो कधीच वाईट वाटून घेणार नाही त्याच गोष्टीसाठी. झूम घेणार आहे रे. तरी मोबाईल दिसणारच आहे ना बाळा, किती काही म्हणजे. तर काहीच बघा, बाबांचा फोटो असा ठेवलेला आहे. जसं झालं आमच्याकडून तसं ठेवलं. तुम्ही म्हणाल की एवढे पैसे आहे, म्हणजे पैसा खर्च करता तुम्ही, बाबाचा फोटो पण नाही बनवू शकले. असं काही नाही. मी गेलो होतो पण काही ते भेटलं नाही. त्यावेळेस तो अवेलेबल नव्हता फोटोग्राफर, म्हणून हे असं पूजा मांडलेली आहे. गड्डीला ते नाही लावलं का व्हाईट कलरचं. ते लावायचं असते का. पूजा करायची आहे. लावायचं ना ते. तू लावायचं. ठीक आहे सर, पूजा करायचीच आहे अजूनपर्यंत. फक्त ते हे लावून ठेवतो असं केलेलं आहे. तर असं सीन आहे. तरी मी विचार केला होता जाऊन बनवून आणीन. तर आता ठीक आहे. पहिला कोण आहे आप्पा. अनाराची पण पहिलीच आहे. आजोबा आहे आपले पुलगावचे आजोबा. अनाराची पण पहिलीच अखजी आहे आपण सोबत. ठीक आहे, तर त्यांचा आशीर्वाद राहील आमच्याजवळच आणि आणीवर पण. सो जसं होतं आमच्याकडून तसं केलं. सध्याचा फोटो लावला, पण नेक्स्ट याच्या वेळेस पूर्ण प्रॉपर बनवून घेऊ. नाही मी गेलो होतो पण ते काही भेटलं नाही. म्हटलं जाऊ दे, असू दे. बाप माणूस आहे, काही वाईट वाटून गेला नाही. चला धूप घेऊन घेऊ आणि उशीर नाही झाला पाहिजे म्हणून. ठीक आहे. आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर सर्वांवर असाच राहू द्या आप्पा. असं म्हण आप्पा. गुळ तुपाची. नाही हात जोडून बसायचं, असं नीट बसायचं प्रॉपर. हात झडून आणि नीट बसायचं बेटा. 2 मिनिट बसायचं फक्त. ओके. अच्छा अच्छा, मम्मा करते असं. तू मम्माच्या हाताला करते ना असं. हां गुड कर. स्क्रीन बंद.
जर आमचं काही चुकत असेल तर आम्हाला माफ करा. आम्हाला नाही वाटत आम्ही कुठे चुकत असेल नाही. अन्नाला पाया लागायचं आहे. पाया लागायचं आहे. हा हा झालं. आणि पण जय जय केलं आपल्याला. मी दूध देऊन देते आणि तुला जेवण देते. मग ते उचलून घे, तुला गरम होईल ना. तर गाईज पूजा झालेली आहे आता. ठीक आहे, पूजा झालेली आहे. वाजल्या लेट 1 वाजला, 2 वाजून राहिले जवळपास. तरी थोडंसं लेट झालं, पण गॅस नसल्यामुळे हे काम लेट झालं आमचं. सो पहिल्यांदा लेट झालं नाही तर आम्ही आतापर्यंत सगळं वेळेवरच करतो. पहिल्यांदाच लेट झालं, पण गॅस गेले त्यामुळे इंडक्शन जर तुमच्याकडे असेल, तुम्हाला आयडिया असेल की किती वेळ लागतो इंडक्शनवर स्वयंपाक करायला. अजून पण सिलेंडर आला नाही आमचं. बघू आता काय होते. तर चला हे मी ठेवून देतो आता बाल्कनी. चल तुझं जेवण देते बाळा. चल इकडून पकड, गरम नाहीये. चल तुझं जेवण देते. चला, आणिच जेवणाची वेळ झालेली आहे. सो आता थोडंसं रिलॅक्स वाटतं आहे. पूजा झाली आहे. सो लेट इट बी. जशी जमली तशी केली आम्ही. सो नेक्स्ट टाईमपासनं प्रॉपर काय म्हणते त्याला आपण एक फोटो बनवून घेऊ बाबांचा. म्हणजे तसं काही मोबाईलवर ठेवायची गरज पडणार नाही. सो आता वाजले आहे 2 वाजून राहिले आणि गरम तर एवढं होऊन राहिलं. तुम्ही टेम्परेचर आहे का थांबा, आणीला घेतो. चला गाईज, आणीचं जेवण झालेलं आता फायनली. आणि आता आम्ही जेवण करणार. वाजले आता 2:30 वाजून राहिले. सो खतरनाक ऊन झालं आहे. आणि या रूममध्ये आलं तर मस्त थंड वाटते. कपडे एवढे गरम झाले आणि थंड गरमी एवढी बाहेर. कपडे एवढे थंड झाले बाहेर एवढी नाही. कपडे एवढे गरम झाले बाहेर एवढी थंडी आहे का विचारू नका. याच रूम मध्ये फक्त थंड वाटते. आणि हे महाशेप आहे तिकडे जाऊन मस्त्या करते. सांग. सो गाईज, आत्ता कुठे आम्ही जेवण करताय. बराच वेळ झाला आणि ते सगळं आवरून दिलं. तुझं जेवण झालं, त्यानंतरचा कार्यक्रम झाला. स्टेट ऑफ हॉर्मोन्स खुललेला होता. माझे काही स्वयंपाकाचे भांडे होते, ते क्लीन केले. आत्ता निवांत बसलोय जेवण करायला. मस्त AC लावलं, दरवाजे सगळे बंद केले. आता थंड थंड होऊन राहिलं. एवढं गरम कंट्रोल नाही करू शकले. खूप भूक लागली. सकाळपासून कामात आहे. जेवणात खूप काही बनवलं, पण खूप काही बनवायचं होतं, पण इंडक्शनमुळे कॅन्सल केला प्लॅन. गॅस नव्हता गाईज. हो, गॅसमुळे. आणि इंडक्शनवर बनावं लागलं. पुरी बनवली, भजी, आलूची भाजी, आमरस, पापड. इकडे गोड दही घेतलं गौरवनी, कारण गोड दही होतं फ्रीजमध्ये आणलेलं. सो ते पण म्हटलं खायला. गोड मी गोड काही बनवत बसले नाही जास्त. कुरोडी बनवली, वरण भात बनवला. एवढं बनवलं मी आणि इनफ आहे. एवढं बनवूनच मी जाम थकली, कारण आणीचं वेगळं करावं लागतं आणि हे वेगळं. तर ठीक आहे, काय करतं नेक्स्ट टाईमपासून थोडं चांगलं करायचा प्रयत्न करीन गाईज. सो या जेवण करायला सगळे. आणि हे बघा, यांच्या झोपा व्हायच्याच आहे. 5 वाजले म्हटलं, झालं असेल दोघांचे. चला उठा, खूप वेळ होत आहे, पूर्ण दिवस गेला आता. यांचं खतमच व्हायचं आहे लाड. झालं असेल तर चला उठा. बाबा कसं करतात. One eternity later. फायनली रेडी झालेलं आहे. हे शर्ट तुम्ही खूप दिवस पाहिलं असेल माझ्या अंगावर, कारण की फेवरेट शर्ट आहे आपलं. जास्त शर्ट नाही माझं, पण काही मोजकेच आहे, तेच घालत असतो मी. खूप
म्हणजे 4 वर्षा पहिले पाहिलं असेल तुम्ही, कारण की आम्ही जेव्हा हुडकेश्वरमध्ये राहत होतो तेव्हापासून तुम्ही बघितलं असेल. फेवरेट शर्ट आहे, परफेक्ट होते, पण आता थोडंसं टाईट होत आहे. मे बी हालत वाढली असेल त्याच्यामुळे होत असेल. सो आज मी ना पूर्ण पॉलिथिन जी आहे पूर्ण काढली AC वरची. एक साईडचं थोडंसं ब्लॅकिश दिसून राहिलं आहे, ते क्लीन करून. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट टाईम आहे त्याचं फिल्टर क्लीन करता आलं नाही मला. येते पण रिस्क घेत नाही. हे बघा, चालू आहे तिचा आऊ. तो फिल्टर क्लीन करता येत नाही, तर म्हणून मी रिक्वेस्ट केली. सो चलो आता तयारी केली आहे. आता निघते का अशी रेडी झाली आणि अनायरा अशी रेडी झाली आहे. कुठे चाललो रे बेटा? आणीसाठी मला इयरिंग्स घ्यायचे आहे आणि सोबत माझे काही काम आहे ते ज्वेलरी शॉपमधनं ते करायचे होते. जोरेन बोल, आवाज नाही, फॅन चालू आहे. आणीचे इयरिंग्स, आणीचे ॲक्च्युली आता आम्ही करणं वेद ज्याला म्हणतो पण लहान बाळाचं कान टोचणं करतो, तर ते आम्ही आज करायचा प्लॅन केला होता, पण माझ्या डोळ्यात वेळ चाललं आहे. एक मिनिट, केस कुठं टोचून राहिला. हा नाही, तर आम्ही आणि म्हणजे लहान पोरांचं जे कर्णवेद म्हणतात, कान टोचणं म्हणतात, तर ते आम्ही करणार होतो आणीचं आज. पण आम्ही एक प्लॅन डिसाईड केला होता, पण तो कॅन्सल केला, कारण आम्हाला आज वेळ कमी आहे. 9 वाजेपर्यंत सगळे शॉप सुरू राहते नागपूरचे आणि हॉस्पिटलसुद्धा. सो म्हटलं आज दोन्ही काम नाही करत, मग आज सोनाराकडे जाते. मला इयरिंग्स घ्यायचे, तिचे छोटे छोटे स्टड ते घेऊन घेते. आणि मला आणखी पण काही काम आहे. तिचं जे पैजण आहे तिचे अँकलेट, तिच्यासाठी अँकलेट बनवायची आहे एक छानशी, तर ती बनवते. तर तुम्ही व्लॉग पुढे बघाच. हाच व्लॉग कंटिन्यू हाच व्लॉग आहे ना? हो. तर बघाच तुम्ही. आता आम्ही निघतोय, बस थोडी चार्जिंग नव्हती म्हणून थांबलेलं आहे आणि आम्ही मस्त रेडी झालो. बघ आणि बघ इकडे तिकडे काय आहे. चला झोपायच्या. सो गाईज हे बघा, आणि आम्ही रेडी झालेलो आहे. आम्ही चाललोय बाहेर. चलो 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 चलो, जल्दी जाते. लाईट ऑफ करायची आहे पप्पा. लाईट सगळे ऑफ केले. मंदिराचा राहू देते का? हां, कुठे चाललो बाळा आपण? पप्पाची चप्पल घालू आपण नवीन. जरा पप्पाचीच घालून घेऊ आपण. निकललं भाग. चोर भाग रहा है. हाय टीटी, स्कूल को छुट्टियां लग गई क्या? माझे स्लीपर दे ना. घ्या बाबा तुमची नवीन स्लीपर घ्या, आमची द्या काढून तिथले. स्लीपरच दे मला. हे बाई गं, अशा पद्धतीने कोण फेकतं हा स्लीपर? गायच गरिबाची स्लीपर, श्रीमंतांची, मोठ्या लोकांची स्लीपर. आमची गरिबाची स्लीपर फेकून देतात लोक. अण्णा तू असा मोबाईल पकड़, अपन ब्लॉगिंग करू. ए ऊपर कहाँ जा रहे? रुक, मैं मम्मी को बता दी. तो क्या कर रहे हो दोनों? क्यों? ट्यूशन छुट्टियाँ लग गई सबको, स्कूल ट्यूशन. हाय करो दोनों, हाय करो. हाँ गुड. अनस से हाय. हाय बाय कर दो इनको. बाय बाय. देखो कैसे हंस रही है वो. आणि थोडी कम्फर्टेबल नसते ती. नाही पप्पा बंद करा फॅन. बंद. ओके झाला बंद. ती कम्फर्टेबल नाही राहत. तिला असं वाटते की वर कशाचा आवाज येत आहे म्हणून ती घाबरते. झाला बाबा बंद. चला आणि बघते तिला सगळं. आम्ही तर आता जाताना मी लोली ज्वेलर्समध्ये आणीसाठी रिंग बघायची होती आणि कानातले बघायचे होते. आणि जान्हवीसाठी रिंग पण बघायची होती. सो बघू, आता वेटिंगवर बसलो आहे.
चल मला पण गिफ्ट घेऊन देतो. का पाहिजे? क्या चाहिए? माझी जी जुनी रिंग गेली त्याच्यामध्ये एखादं तरी गिफ्ट पाहिजे. रिटर्न बॅक चांदी चालेल. ठीक आहे. सो एक रिंग हिच्यासाठी पण बघणार आम्ही. झकझक झकझक जास्त आहे थोडीशी. आणि नंबर लावा. आणि 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 तिला तर सगळं बाहेर. अरे पहिल्यांदा माझी किंकाडी बनली. आल्या आल्या का खुशी मलाच मी शॉक झाली. हिला किती खुशी झाली म्हटलं एवढे सगळे लोक बघून. रहा नहीं जा रहा. अनु अनु लुक एट हियर. अनु अनु अनुडू वानी नवीन एंकलेट मिल रहा है. कैसा लग रहा है? तू का अशी करते? कैसा लग रहा है? छान वाटतं तुला घालायला लागेल ना मस्त. हो. आता नाही घालत मी घरी. हाँ हाँ घरी नाही घालत त्याला. जुन्या होऊन गेलं. मी आता अन्नप्राशनला घालणार आणि वरती नको कॅमेराकडे पण. तुला सांगत आहे आमची खूप सुरू सुरू आहे. ए चुलचुली अनु बघ मिरर मध्ये तू तुझी किती कलर झोप येतं आता मॅडम. फायनली शॉपिंग डन आणि मॅडमला झोप येतं मस्तपैकी. मला ही डुंगरू ए अनु अनु अनुडू झोप येतं का रे बाबा? झोप येतं का रे अनुडू? स्लिपी आर यू स्लीपी अनु? अनु अनुला झोप येतं म्हणून खालचं गोल्डचं काम राहिलंच आमचं. सिल्वर केलं आहे फक्त आम्ही. सांग ना की पैसे फायनली आम्ही शॉपिंग केली. अर्धी शॉपिंग राहिली कारण आणीला झोप होतं. आमच्यासाठी आणीच्या झोपेच्या पडद्यावर एक काहीच नाही. कुछ नहीं ते काय झालं तुला बघ. ए आणि यार असं नाही ओढू. तिथे काय झालं तुला बघू दे. ओढते ते चाव लिफ्टनेच जायचं. सो फायनली शॉपिंग झालेली आहे आणीची. आणि आणि झोप येते आणीला. लोंढे ज्वेलर्स हे लागलं. फायनली काही शॉपिंग झालेली आहे आमची. पण याचं घ्यायचं होतं खाली सोन्याचं घ्यायचं होतं. सोन्याचं घ्यायचं होतं पण काही झालेलं नाही आहे. तिला झोप. लावू का मी कुकर? हे बघा उठला आमचं भुंगरू. आज मस्त गेली होती. जेवायला लगेचच कुकर झोपून लावतो गेली. ना? तू ना मग तू झोपून गेली होती ना. तुझ्यासाठीच गेलो होतं घ्यायला समजली. आता तुझ्या ब्लॉग बघशील ना. आज बघ भांडे पडून राहिले यांच्या आल्या. तुझ्या ब्लॉग बघशील ना. आणि कुकर ना भांडे घेऊन तुझ्यासाठीच गेलो होतो घ्यायला आम्ही समज. अनु आज कुठे गेलो होतो आपण? आपण तुझ्यासाठी काय घ्यायला गेलो होतो? अँकलेट. आणि मम्मीसाठी रिंगू घ्यायला गेलो होतो. छान छान भेटलं तुझ्यासाठी अँकलेट जसं मला पाहिजे होतं. हो ना छान छान भेटलं ना. इकडे ना पाहतो बुंगू. तुला फोटो दाखवते. कॉइन्सिडेंट बघ किती भयंकर आहे. तू तशीच पाहिली होती. सेम आणि जान्हवीने जी अँकलेट बघितली ती आणीसाठी सेम भेटली. सेम भेटली. म्हणजे कोइन्सिडेंट म्हणा. नाही भेटत डिझाईन. भेटत नाही डिझाईन तशी. आणि सेम होती त्यांच्या लोंढे ज्वेलर्सची. आम्ही फर्स्ट टाइमच गेलो आणि तिथे झोपून गेली होती तेव्हा. झोप आली तिला. नाही तर आम्ही खाली सेक्शन आम्हाला सोन्याचं तिथे कानातले बनवायचे होते तिच्यासाठी. तेच राहिलं मेन. पण कानातल्या काही पिअर्सिंग करायची होती. तो म्हटलं कानाचे बनवून घेतो. पण ही आली ती झोप. हो पण हिला आधी ती झोप आणि नाही 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 डॉक्टर नाही आपल्या इथे हे देते ना ते. सो अॅनेस्थेशियाची क्रीम लावते इयरला अच्छा डॉक्टर. सो आणि अनारा तू जेव्हा हा ब्लॉग बघशील आजच्या दिवशी तुझ्या आप्पांची काय म्हणते त्याला अक्षय तृतीया आपण हे केली पूजा केली. आणि मग तुझ्यासाठी घ्यायला गेलो तो अँकलेट जो मला पाहिजे होती. पप्पा खूप दिवसापासून बोलत होते की म्हणजे गौरव खूप दिवसापासून बोलत होता की अनाराला अँकलेट पाहिजे आहे. ते पैजण नाही घालायचे अँकलेट पाहिजे आहे.
म्हटलं चल ठीक आहे, आज मला कानातले पण घ्यायचे होते, तर मग ते राहिलंच, कारण आम्हाला झोप खूप येत होती. झोप खूप येत होती आम्हाला. ते काम भयंकर. राहिलं करायचं, तर ते काम राहिलं. ते सुट्टीत जावं लागलं होतं. पण इयरिंग शोधाच्या आधी जायचंय मला, कारण माझी इच्छा आहे की तिला सोन्याचेच घालावं. हा, डायरेक्ट सोन्याचं काढ घाल ते नकोच. सो गाईज असा होता आजचा दिवस. आणि जेवण तर बनवायचं नाहीच आहे, कारण की दुपारचंच आहे. सो चला आज ऍक्च्युली ना गाईज, तुम्ही लोंढे ज्वेलर्स मध्ये जात असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कॅश घेऊन जा. Cash घेऊन जा. कुठलंही पैसा भांडण मिलेगा नका नहीं. घेऊन जाऊ की नाही मी याच्या बदल्यात हे घेईल त्याच्या बदल्यात ते घेईल, असं काही पैसा मिलेगा नहीं भैया. ते रिटर्न पैसे मिळत नाही. जर तुमचं भांडण जर जास्तीच असेल तर तुम्हाला पैसे वापस मिळत नाही. एक एक्सपिरियन्स सांगते, फर्स्ट टाइम. तर गाईज आता इकडे वाजल्या अशी बाळा. 10:30 आणि नीट घ्यायचं जेवण असं आणि इकडे जेवण चाललेलं आहे. असं नसते. पप्पा रुमाल द्या, पप्पा पहिले माझा हात धरलेला आहे. पडला तुला मांडीवर नाही का बसते का गं मांडी? असं का करते गं? हे घे. तसं नाही करू. असं नीट राहणं. आय मूर्ख बनणार. आय सेड नो. ती ऐकणार नाही. चूल पाव सगळं घाण करते. थोडं घे ना बाबा, आपण जेवण नाही केलं ना, थोडं घे ना. नो, यू डोंट वॉन्ट ओनली वन स्पून. नो. तर guys, इकडे तिचं जेवण बनवलं आणि आज साफ करायचं आम्हाला दिवाण, कारण की गाडी येणार आहे, दादा येणार आहे, तर त्यांच्या गाडीत काही सामान पाठवायचं आहे. सो आज गादी आम्ही समोर टाकणार. आणि हे सगळं टी शर्ट बघा, आणीने भरवली आहे, जान्हवीने म्हणणार. तर आज गाडी सामान साफ करायचं आहे, ते आज रात्री हो काही हो ते साफ करून झोपायचं आहे आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टी व्ही पण साफ करायची, त्यांना काही वेळ भेटला नाही, मी ब्लॉगबद्दल बोलतो. टी व्ही साफ करायची. आणि आजचा दिवस खूप छान गेला. लोंढे ज्वेलर्समध्ये गेलो होतो आणि तिथे आम्हाला काम होतं ॲक्च्युली, सोन्याचं कानातले बनवायचे होते आणीसाठी, पण ते काही बनवणं झाले नाही आहे. आपली मॅडम झोपली, खांद्यावरच झोपली. मी ट्राय करून राहिलो तिला झोप नाही पाहिजे, झोपली. ती कोणाला ऐकत नाही. सो ती कोणाच्या बाप्पाला ऐकत नाही, तिचा बाप मीच आहे.